सर्व मायबापांना या ठिकाणी नमस्कार। आपली 13 तारखेला निवडणूक आहे। आपलं चिन्ह पोहोचलंय का प्रत्येकापर्यंत? पाना पाना माहिती आहे ना आपल्याकडे ते पॉम्पलेट काय नाही। आता गाडी फिरायला लागली आमच्या समोर। आता हे असंच कोणी गावात गेलं की त्यांनी गाडी दिली, कोणी पॉम्पलेट दिलं, समोरच मदत करायला लागली। दादा हो, आपली चिन्ह पाना आहे आणि 20 नंबरला आपला पाण्याचं बटन आहे आणि हे सांगण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे। बऱ्याच 25 वर्षापासून आपण या ठिकाणी बघतोय की ज्या व्यक्तीला आपण सत्तेत बसवलं ते आपल्यासाठी बोलायला तयार नाही। आपल्या दुधाच्या भावाच्या प्रश्नावर, आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर, आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर 25 वर्ष झाले त्यांनी काही बोललं नाही आणि मग आता काहीतरी पर्याय हवा म्हणून या ठिकाणी आपण निवडणूक अर्ज दाखल केले। बरेच जण काय म्हणता, मग मंगेश साबळे उभं राहिलं म्हणे, एक कल्याण काळेमध्ये मंगेश साबळेमध्ये अर्धा अर्थ ते पुन्हा बोकांडी बसते म्हणे, बरोबर ना? असंच वाटतं ना प्रत्येकाला। दादा हो, तुम्हाला एवढ्या वेळी हात जोडून सांगतो, भाजप बघू नका, काँग्रेस बघू नका। ही निवडणूक भाजपला सत्तेत आणण्यासाठी नाही, ही निवडणूक काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी नाही, तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे। लहान लहान लेकरांना 25 वर्ष ज्या माणसाला आपण दिले त्या माणसानं आपल्या शेतीच्या भावावर काही बोललं नाही, आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर बोललं नाही, आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर बोललं नाही, आपल्या गावातल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर काय बोललं नाही, आपल्या रस्त्यावर काय बोललं नाही, शेतकऱ्यांच्या रात्रीच्या लाईटवर काय बोललं नाही। साधे सरपंचाचे हे कामं असतात, गावचा विकास करणं सरपंचाचं काम असतं, तसं जिल्ह्याचा विकास करणं हे खासदाराचं काम असतं। पण तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं म्हणून एवढ्या वेळी आम्हाला मतदान द्या असं हे बाबा म्हणायला लागले। बाबा, तुम्हाला 25 वर्ष दिलं, अजून 5 वर्ष तुम्ही कायसाठी मागताय की परत मला 5 वर्ष द्या, मला आसामला अजून शेती घ्यायची आहे, माझ्या पोराला अजून एकदा मला आमदार करायचंय, माझ्या सुनाला मला जिल्हा परिषद सदस्य करायचंय, माझ्या पोरीला मला आमदार करायचंय। शेतकऱ्यांचे मात्र पोरं उघड्यावर फिरतात। आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, आपली आरोग्य व्यवस्था उद्ध्वस्त केली। मोदी साहेब आपल्या गावात येऊन आपल्या रस्त्याचं काम नाही करणार आहे, मोदी साहेब आपल्या गावात येऊन आपल्या या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणार नाही, आपल्या शिक्षणाची व्यवस्था करणार नाही। 25 वर्ष एखादं मोठं कॉलेज बांधलं नाही, एखादी युनिव्हर्सिटी बांधली नाही, कुठं शेतकऱ्याला एखादा डॅम बांधला नाही, एखादं तळं बांधलं नाही, एखाद्या नदीवर मोठं एखादं धरण बांधलं नाही। 25 वर्ष शेतकरी दुष्काळात जातोय। दादा हो, 25 वर्ष आपले गेले, पण हे लहान लहान लेकरं यांचं भविष्य बघून एक शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी उभं राहिलंय आणि ते तुम्हाला हात जोडून विनंती करतंय की एवढ्या वेळी मोठ्या मनानं आशीर्वाद द्या। आणि ही निवडणूक तरुण पोरांनी हातात घेतलेली आहे। जिथं गेलो बाबा तिथं तरुण पोरं आहे। पैठणला तसं, सिल्लोड सोयगावला तसं, बदनापूरला तसं, अंबडला तसं, इथं जाफराबाद भोकरदनमध्ये जरा दबाव दिसायला लागला मला, बरोबर ना? दबाव आहे काय ते, हा ना बाबा हो, तरुण पोरानं ही निवडणूक हातात घेतली आहे। एवढ्या वेळी तरुण पोराच्या पाठीवर हात टाका आणि त्याला लढ म्हणा, कारण कुठल्याच आईबापाला वाटत नाही की आपल्या पोरानं पक्षाचा झेंडा घेऊन त्याचे खेटरं उचलावे आणि त्याच्या चटाया उचलाव्या। प्रत्येक आईबापाला वाटतं आपल्या पोरांना शिकावं, मोठं व्हावं, नोकरी लागावं, उद्योगधंदे करावं। यासाठी एवढ्या वेळी तरुण पोरांच्या पाठीवर आशीर्वाद ठेवा, कारण दादा हो, यांनी आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, यांचे पोरं मोठे केले। काँग्रेसवालं म्हणतं मला काँग्रेस पार्टीनं उमेदवारी दिली, त्याबद्दल मी पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो। भाजपवालं म्हणतं मला भाजप पार्टीनं 6व्यांदा उमेदवारी दिली, मी पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो। दादा हो, मला तुम्ही जनतेने उमेदवारी दिली, मी तुमचं अभिनंदन व्यक्त करतो की एका 25 वर्षाच्या आणि उद्या निवडून जरी आले हे काँग्रेसवाला काँग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणाच्या पुढे बोलणार नाही, भाजपवाल्याला त्यांच्या नेत्याच्या पुढे त्या लोकशाहीत बोलता येणार नाही। हा शेतकऱ्याचा पट्ट्या अपक्ष उभा राहिलाय, मला कोणाचं बंधन नाही, तुमच्यासाठी लढायला भिडायला या ठिकाणी आपल्या ताकद आहे। शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन ही लढाई आपल्याला लढायची। मग आता 25 वर्ष एका जणाला दिले, ते मागच्या वेळी बेडवर झोपून निवडून आलं बरं का, आणि आता म्हणे पोरगे त्याच्याकडनं काय होणार आहे ना असं तसं। आता बायको, पोरं, सुना, नातरुंड, पुतरुंड सगळे रस्त्यावर उतरले भर उन्हात। मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेडवर झोपून निवडून आता लाईट लागले ना, त्याला पर्याय काँग्रेस नाही आहे। काँग्रेस मागच्या 35 वर्षापासून 7 निवडणुका लढले, एकही निवडणूक काँग्रेसला जिंकता आलं नाही। 10 वर्ष आमच्या तिकडे ते आमदार होतं बाबा, एकही काम केलं नाही, एकही बाथरूम बांधली नाही, एका रस्त्यावर खडी टाकली बाबा, ते माहीत झालं दुसऱ्या पक्षाचं आहे तर ती खडी बी उचलून नेली बाबा पुन्हा। असा माणूस आहे, असा माणूस आहे, असा
काँग्रेसला आपण दिले 40 वर्ष, भाजपला आपण दिले 25 वर्ष, आता तुम्हाला द्या 5 वर्ष, तुमच्या पोरांना द्या 5 वर्ष, अरे त्यांनाही मोठा करा, त्यांच्या पाठीवर थाप द्या. शेतकऱ्याचं पोरगा जरा व्यवस्थित गेलं तर त्या लोकशाहीच्या मंदिरात त्या झोपलेल्या देवाला जाग करण्याचं काम ते करत. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आई बहिणींच्या डोक्यात लाट्या काट्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांडण्याचं काम केलं. मागच्या वर्षभरापासून जो अन्याय आपल्या समाजावर सुरू आहे तो 18 पगड जातींवर, दीन दलित गोर गरीब बांधवावर सुरू आहे. बाहेर उभं करता पोलीस स्टेशनच्या आमचा रुमाल टाक गळ्यात, नाहीतर मार इसके डुंगन पे 2 दंडे असं काम सुरू आहे. दादा त्या खंडाळ्याला आपल्या भोकरदनमध्येच आहे ते खंडाळ्याला सभा घेतली बाबा गावकऱ्यांनी. ज्येष्ठ नागरिकांना वाटलं चांगलं पोरगा दिसायला लागले, लहान आहे, कधी कान धरून काम सांगता येते. बसली सभा, मंदिरात शपथ घेतली ना सगळ्या गावानं की एवढ्या वेळी या पोराच्या पाठीमागे आपण उभं राहायचं. नेलेन बाबा 5-6 म्हातारे उचलून बंगल्यावर. अशी दडपशाही आहे. 25 वर्ष दिले बाबा, अजून 5 वर्ष दिले ना आपलं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. 25 वर्ष लावून, अरे साधा ग्रामपंचायतचं निवडणूक असलं की आपण डोकं फोडाफोडी करतो. ही जालना जिल्ह्याचा विकास ठरवणारी निवडणूक आहे, आपल्या मुलांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे, आपलं आरोग्य ठरवणारी निवडणूक आहे. आज एखाद्या ताईला दवाखान्यात न्यायचं बाबा, सिजर करावं लागतं प्रायव्हेटमध्ये नेल्यावर 1.5-2 लाख रुपये ते घेतं. पुणे मुंबई सारख्या दिल्ली सारख्या जिल्ह्यामध्ये ही शासन सुविधा फुकटात देतं. मात्र आपल्याला बोलायला कोणी तयार नाही. आपले विहिरीचे प्रश्न तसे, घरकुलाचे प्रश्न तसे. विहीर चालू आहे का तुमच्याकडं? तुमच्या विहिरीत बंद करून टाकल्या. कारण काय माहितीये का त्याचं? एकाला दिलं दुसऱ्याला राग येतं म्हणते ते. काय म्हणते? एकाला दिलं दुसऱ्याला राग. तुमच्या घरकुला गाय गोठ्याचे प्रश्न बंद केले का? एकाला दिलं दुसऱ्याला राग येतं. सरपंच साहेब निधी देणं सरपंचाला बंद केला, एका गावाला दिलं की दुसऱ्या गावाला राग. अरे असं कसं राजकारण करते बाबा? 25 वर्ष साधा सरपंच निवडायचं बाबा, आपण डोकं फोडाफोडी करतो. अरे आपल्या लेकरांचा भविष्याचा विषय, त्यांच्या आरोग्याचा विषय, त्यांच्या शिक्षणाचा विषय. मग तुम्ही म्हणशाल तू कुठून आला बाबा, आता एवढसाक दिसायला लागला आणि पैसे बी नाही म्हणतो, खासदार किलो उभं राहिला, तू काय भरोसा? बरोबर आहे ना? मागच्या वर्षभरापासून तुम्ही बघताय ना, मला 2 वर्षापासून बघताय ना. कल्याण काळे 2009ला खासदारकी लढलं बाबा, आता 2024 आहे. 15 वर्षातून किती वेळ आला आपल्या गावात? काँग्रेस ते भाजपचं किती वेळा आले दादा? येत नाही बाबा. आपण डोळे लावून मतदान करतो ना. आपण 25 वर्ष सत्ता दिली ना. आपल्या गाईचे प्रश्न, आपल्या गोठ्याचे प्रश्न, आपल्या गाईच्या दुधाच्या भावाचे प्रश्न, आपल्या विहिरीचे प्रश्न, आपल्या श्रावण बाळाच्या पगारीचे प्रश्न, साध्या आपल्या राशन कार्डचे प्रश्न, आपल्या रस्त्याचे प्रश्न, आपल्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, शेतकऱ्याच्या रात्रीच्या लाईटचे प्रश्न कोण बोलणार आहे? एकटा सरपंच काय करणार आहे? अरे एक सरपंचाला जे काम करायचं असतं तेच काम आपण खासदाराला सांगतो की दादा आमचा रस्ता करून द्या. खासदाराचं काम असतं फॅक्टरी आणायच्या, इंडस्ट्री आणायच्या, नोकरीच्या संध्या निर्माण करायच्या. आपल्या प्रत्येक गावात बघितलं बाबा तर 10-20 पोरं बेरोजगार हिंडतात. आणि म्हणून आता एवढ्या वेळी पोरांच्या हातावर पाठीवर थाप ठेवा बाबा. तुम्हाला सांगतो, 1 मिनिट इकडे लक्ष द्या. तुम्हाला सांगतो ही निवडणूक पोरांनी हातात घेतली बाबा. प्रत्येक गावात गेलं ना असे लहान लहान लेकरं पळत येते बाबा, मंगेश भाऊ आले, मंगेश भाऊ आले. त्यांना त्यांचं भविष्य कळलंय. त्यांना कळलंय आपल्यासाठी कोण भांडू शकतो, आपल्यासाठी कोण लढू शकतो, अर्ध्या रात्री आपल्यासाठी कोण रस्त्यावर येऊ शकतो. अरे मी तर तुम्हाला म्हणतो, मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे. या रावसाहेब दानवेला कल्याण काळेला म्हणाव तुम्ही रस्त्यावर यायला तयार आहे का म्हणाव. येणार नाही बाबा. एसीच्या बंगल्यातून बाहेर येत नाही, एसीच्या कार मधून बाहेर येत नाही, साधा फोन सुद्धा घेत नाही. घेतं का फोन तुमचा? घेते का? एवढ्या वेळी एक शेतकऱ्याचं पोरगं उभं राहिलंय, शेतकऱ्याच्या बांधावर तयार झालंय. मला नागरणं माहितीये, वखरणं माहितीये, फवारणं माहितीये, पिकवायचं कसं ते माहितीये, बाजारात विकायचं कसं ते माहितीये. तेव्हा काय सुरुवातीला काय अफवा टाकली माहितीये का? यानं उभं केलं आणि त्यानं उभं केलं. आता सांगा म्हणा कोणी उभं केलं. आता दोघांचे लाईट लागले. त्याला वाटलं याच्या मागं कोण आहे? आता 18 पगड जात समाज, दीन दलित गोर गरीब बांधव मागं उभं राहिले. आता पायाखालची वाळू सरकले. 25 वर्षाचा पोरगा बाबा, 25 वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला सुरुंग लावायला लागलाय. तुमच्या भरोशावर भारत देशात इतिहास घडायला लागलाय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये या जालना जिल्ह्याच्या इलेक्शनची चर्चा आहे बाबा की इथं काय होणार आहे. मग एवढ्या वेळी मोकळ्या मनानं आशीर्वाद. तुम्ही आहे ना माझ्यासोबत? हे लयच गंभीर होऊन बघायला लागले बाबा. आहे का तुम्ही? हे बघा आपल्याकडे नाही बरं का काय तसं काय, गरीब माणूस आहे. मतदान याद्या बी दिल्या नाही मी तुम्हाला, पॉम्पलेट बी दिले नाही, काय नाही.
पण तुमच्या भरोश्यावर मला माहिती आहे तुम्हाला पर्याय नाहीये. कल्याण काळे तुमच्या शिक्षणाच्या पोरावर बोलणार नाही, तुमच्या आरोग्यावर बोलणार नाही, आणि तुम्हाला मी दुसरं काहीच आश्वासन देणार. तुम्हाला एकच सांगतो, ना कल्याण काळे, ना रावसाहेब दानवे, ना हा मंगेश साबळे तुमचं आयुष्य कोणीही बदलू शकणार नाही. तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमच्या पिढ्या बदलू शकतं. ही ताकद शिक्षणात आहे, आणि ही शिक्षण व्यवस्था मजबूत केली तरच या ठिकाणी आपण बदलू शकतो. आपल्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली तरच आपल्याला पीक येऊ शकतं. आपण या दरिद्रीतून बाहेर पडू शकतो. एवढ्या वेळी ही काँग्रेसची निवडणूक नाही, ही भाजपची निवडणूक नाही, ही तुमच्या लेकरांचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे असं समजून या ठिकाणी मतदान करा. काय चिन्ह आहे आपलं? पाना चिन्ह आहे. माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? बरेच 12 भोसक्याचे पाने आपल्या जिल्ह्यात, आपला एकच आहे. व्यवस्थित सगळ्यांनी नटट टाईट करा. आणि सगळ्यांवर दबाव येतो मला माहिती आहे. जाफराबाद, भोकरन, बदनापूर फोनवर स्टेटस जरी ठेवलं ना, बाबा रे माजला करे, नासो करे, तसं करे, असे फोन यायला लागले. मला पोरं सांगायला लागले फोन करून. पण ठीक आहे, लोकशाहीची लढाई आहे. लोकांना जो काम करणारा माणूस असतो, जो त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारा असतो, लोक त्याला मोकळ्या मनाने, शेतकरी समोर येत नाही पण जे करायचे ते करून दाखवतो, हे आपल्याला चांगलं माहिती आहे. माझी अवकात नाही बाबा, मी एक सरपंच आहे, खासदार होण्याची माझी अवकात नाही. मायबाप खासदार आमदार नाही, मी एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे. पण तुमच्याकडे पर्याय नाही, आपल्याकडे पर्याय नाही. हे कल्याण काळे दानवे एकच आहे, म्हणून हिम्मत करून या ठिकाणी मी उभं राहिलो. तुम्हाला सांगतो, मी कडी इथलो आलोय. लय बेकार आहे. याला जर माहित असतं ना हे खासदार किलो उभं राहणार आहे, तिकडच गायब केला असता मला येणं. आता तुमच्या वटीत पडलंय. तुम्ही ठरवा काय करायचं. तुम्ही ठरवा, शेतकऱ्याचा पोरगा त्या लोकसभेत पाठवायचं का पुन्हा एकदा त्यांना संधी द्यायची, का पुन्हा एकदा त्यांना चान्स द्यायचा. दादा हो, हा इतिहास होणार आहे, साधी गोष्ट नाही. एका सरपंचाला बाबा पुन्हा लोक सरपंच होऊ देत नाही, आहे की नाही साहेब? आला तेच म्हणले, एका सरपंचाला बाबा पुन्हा पाडायला निघता लोक, तुम्ही एका सरपंचाला खासदार करायला निघाले. हे तुमचं मायावर असलेलं प्रेम आहे, माझं तुमच्यासाठी असलेलं समर्पण आहे. बाबा एवढी संधी घ्या ओढून. मी खासदार म्हणजे तुम्ही खासदार, मी निवडून आलो म्हणजे तुम्ही निवडून आले, मी पडलो म्हणजे तुम्ही पडले. ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, आपल्या गोरगरीब लेकरांच्या शिक्षणाची लढाई आहे. आणि म्हणून यांच्याकडे बघून 25 वर्ष गेले बाबा, अख्खी पिढी आपली गेली, त्यांनी त्यांचे लेकरं बाळ मोठे केले. एवढ्या वेळी यांच्याकडे बघून लेकरांच्या पाठीवर थाप ठेवावा. आणि 2 दांडान पाणी घालू नका बरं का. इकडे पंजाबी नाही काही का हे 2 दांडान पाणी घालू नका. रातचं 2 दांडावर पाणी लावलं बाबा, लाईट जर केली ना, दोन्ही दांडा अधूर राहते बरं का. एकाच दांडान पाणी घाला. आपण ऊस फुलवू, तोंड गोड करून घेऊ. मी तयार आहे ना तुमच्यासाठी. तुमच्या विहिरीचे प्रश्न, भ्रष्टाचाराचे प्रश्न मी काढतो ना मुळासकट सगळं बाहेर. माया दम आहे ना त्यांच्या बुडाखालून काढून आणायचा. दादा प्रत्येक प्रश्नाला मी तुमच्या समर्थ आहे. काळे बी निवडून आला, तुम्हाला काय वाटतंय? हे घेत नाही ऑफिसमध्ये, फोनमध्ये घेत नाही बाबा. यांचं चपराशी बसलेलं असतं, चिठ्ठी लिहा म्हणतंय, कोण आले नाव लिहा म्हणतंय, मध्ये घेतंय कब्बर चहा बसतंय, ते साहेब जाते मागच्या दरोजान पळून. बरोबर आहे की नाही? हे गरीब शेतकऱ्याच्या पोराकडे बघा, तुमच्यासाठी लढणार. मला काय नाही, मी पडलो ना बाबा, पुन्हा आहे मी सरपंच, पुन्हा आहे तोडफोड, पुऱ्या महाराष्ट्रात धिंगाणा आपला चालूच असतंय. मग त्याचं काय नाही, तुमच्यासाठी मला माहिती आहे. आता तुम्हाला बदल हवा आहे. आपल्यासाठी लढणारा, अर्ध्या रात्री रस्त्यावर येणारा, आकांत करणारा माणूस हवाय, आणि तो तुम्ही निवडलाय. एवढ्या वेळी सर्व पोरांच्या पाठीमागे राहून बाबा मोकळ्या मनानं आशीर्वाद द्या. आणि तुम्हाला मी वारंवार सांगतोय, आपल्याकडे चंदा बिंदा सगळं त्यांचंच घ्या. आपल्याकडे काय याद्या त्यांच्या घ्या, बूथ त्यांचं राहू द्या. ते कढाई पोहे टोपले टापले काय ते चटाया बिटाया तपडं तुपडं मंडप त्यांचंच घ्या. बूथ प्रमुख बी त्यांचंच ठेवा. मतदान मात्र पाना व्यवस्थित. काय नाही, आपल्याकडे गरीब माणूस आहे, पण पाना व्यवस्थित चालवा बरं का. आणि सगळ्या सोयऱ्यांना सांगा, पाहुण्या रावळ्यांना फोन करा. आता प्रचाराची भोंग्याची गाडी पॉम्पलेट घेऊन फिरण्याचे दिवस नाही बाबा. मला सांगा, तुम्ही एवढ्या उन्हामध्ये तुम्ही एवढे इथं जमले, त्या दोघांना म्हणा एवढेच लोक एवढ्या उन्हात जमून दाखवा म्हणा तुम्ही, मी उमेदवारी मागं घेतो म्हणा. येत नाही, कारण त्याचं कारण असं आहे, 25 वर्ष येऊन बघितलं नाही. कोरोनामध्ये लोक दवाखान्यात चालत गेले बाबा, मुडदे घरी घेऊन आले, यांनी येऊन बघितलं नाही. एखाद्या दुष्काळामध्ये दुष्काळ पडला, आत्महत्या केली बाबा, शेतकऱ्याच्या घरी जाऊन बघितलं नाही. मराठा आरक्षणाला बाबा, आरक्षणासाठी कोणी आत्महत्या केली बाबा, बर काढला नाही, घरी जाऊन बघितलं नाही. प्रत्येक समाजावर अन्याय केला बाबा, आणि मग आता त्या अन्यायाला वाचा फोडण्याची वेळ आली आहे. सगळ्यांना मिळून एवढ्या वेळी तुम्ही आहे ना खरंच माझ्यासोबत?
नाही तर घोडापलटी टांगा फरार करायचं। हां, सगळ्यांनी एकट्ठा मतदान करून घ्या। तरुण बांधव, 2-3 दिवस राहिले, रात्र वैरेची आहे, शेवटला गांजा मांजा काढते म्हणे काहीतरी असं ऐकायला आलं तर मला, काही लक्ष देऊ नका, व्यवस्थित मतदान करून घ्या। आणि वडीलधारी लोक आहे हे पण आपल्यासोबत आहे, यांना कोणालाच वाटत नाही की आपल्या पोरानं पक्षाच्या मागं फिरावून त्यांचे खेटरं त्यांच्या चटया उचलावं। प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या लेकरांनी शिकावं, मोठं व्हावं, नोकरीला लागावं, धंद्याला लागावं। आणि तुमच्यातलं एक पोरगं राहिले बाबा लहान आहे, कान धरून कधी काम सांगता येतं की बाबा तू आलता माझ्या गावात, असे घोषणा दिली त्यानं काम सांग, चल काम कर मग। आणि मी प्रत्येक 8 दिवसाला आपण आपल्या तालुक्याला जनता दरबार घेऊ, आपल्या विहिरीचे प्रश्न, घरकुलाचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, गाईच्या दुधाच्या भावाचे प्रश्न, सगळे प्रश्न या ठिकाणी आपण घेऊ, तुमच्यासाठी काम। काही खबरी बी बसेल असं बरं 1-2 आपल्यामध्ये, असू द्या, काय होत नाही त्यानं, पण मतदान व्यवस्थित। पाना आहे ना, पाना चिन्ह बाबा, पाना चिन्ह व्यवस्थित लक्षात ठेवा, 20 नंबरचं बटन आहे। नाही असू द्या, काय होत नाही, ते पण आपलेच आहे बिचारे, काय करतील, त्यांना एखादं काम दिलेलं असतं शिवाय ते काय करणार आहे। पण एका कामासाठी बाबा ह्या लेकरांचं शिक्षण उद्ध्वस्त होतो। 70-80 कॉलेज उघडे करून ठेवले बाबा, पत्र्याचे दुकानदाऱ्या चालू केल्या, 10-10 हजार रुपये घेतं, ॲडमिशन घेतं बाबा, आणि पोरांना सर्रास कॉप्या करून वर्षभर रेग्युलर कॉलेज न करता पास करतं। अरे मेंदू उद्ध्वस्त केलाय आपल्या पोरांचा, शिक्षण उद्ध्वस्त केलंय। आता हे पोरं आपल्या मोटरसायकलला त्यांच्या पक्षाचा झेंडा बांधते बाबा, आणि त्यांच्या बायका पोरांना आमदार करायला उन्हात त्यांच्या मागे फिरते। कधीतरी आपलं स्वतःचं बघा, शेतकऱ्याच्या मालाचं बघा, शेतकऱ्याच्या हमी भावाचं बघा। आपण आपल्या शेतीला समृद्ध बनवण्यासाठी तलाव बांधू, मोठाले डॅम बांधू, मोठमोठाले केटीवर बांधू। दादा, हे जे येतं यांना शेती माहित नाही, उगवता कसं माहित नाही, फवारणी काय माहित नाही, आवक किती आहे माहित नाही, रडतात साले, काय काय शिवाय देतात। एका आपल्या तरुण बांधवानं, गरीब माणसानं, ऊस कामगाराच्या पोरानं एवढा मोठा लढा उभा केला। आज महाराष्ट्राचं सरकार त्या माणसाच्या पायथ्याशी लोळवून घेतलं। त्या दादांचं या ठिकाणी आपल्यासाठी संघर्ष बघून मला सुद्धा प्रेरणा मिळाली की आपण सुद्धा सर्व समाजासाठी 18 पगड जातीशी संघर्ष करावा। म्हणून या ठिकाणी आपण या इलेक्शनला उभं राहिलोय। तुम्हाला शेवटच्या वेळी सांगतो, हे इलेक्शन भाजपला निवडून आणावं यासाठी नाही, कल्याण काळेला निवडून आणावं यासाठी नाही, तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारं हे इलेक्शन आहे। तुम्ही बघा कसं मतदान करायचं, पाना आपलं चिन्ह आहे। तुम्हाला जर की वाटलं हे पोरगा आपल्यासाठी काही करू शकतं तर एवढ्या वेळी या ठिकाणी संधी द्या। एवढं सांगतो।